नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अशोक खरात या भोंदू बाबाची चौकशी जसजशी पुढे जातीये ना, तसतशा अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. महिलांच्या शोषणाच्या अनेक तक्रारी खरातच्या विरोधात आधीच दाखल झाल्यात, पण आता खरातच्या आर्थिक साम्राज्याचं जे चित्र समोर येतंय त्यातून नव्या प्रश्नांना तोंड फुटलंय. खरातनं महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी, फ्लॅट्स खरेदी केलेत. खरातची एकूण संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे. खरातच्या या संपत्तीचा हिशोब ठेवणारे जे सीए आहेत तेही शेकडो कोटींचे मालक आहेत. खरातवर जे 11 गुन्हे दाखल झालेत आतापर्यंत, त्यातले 3 गुन्हे हे आर्थिक हेराफेरीचे आहेत. सावकारकी केल्याचा आरोप खरातवर आहे. जोर जबरदस्तीने जमिनी बळकावल्याचा आरोप खरातवर आहे. खरातचं हे आर्थिक जाळं काही एका दिवसात विणलं गेलं नव्हतं. वर्षानुवर्ष खरात हे करत होता. त्याला राजकीय आधार मिळत होता, त्याला राजकीय आश्रय मिळत होता. कारण राजकीय नेते खरातच्या चमत्काराचे भुकेले होते आणि राजकीय नेत्यांची अंकित असलेली व्यवस्था खरातपर्यंत पोहोचण्याचा मग सवालच नव्हता. खरातच्या चौकशीनंतर आता त्यांना कुणाकुणाच्या साथीने ही संपत्ती जमवून ठेवले याचाही शोध घेतला जातोय. अगदी काही वेळापूर्वी खरातच्या मुलाला त्याच्या घरामधून अटक करण्यात आली आहे, पण खरातची बायको मात्र अजूनही फरार आहे. ज्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने खरात हे सगळं करत होता, त्यांच्यापैकी एकाचीही अजूनही साधी चौकशीही झालेली नाहीये. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजकीय आशीर्वादाने खरात सारखा भोंदू करोडोंची माया गोळा करू शकतो हे आता आपल्याला स्वीकारावं लागेल. पर्याय नाहीये त्याला. पण या असल्या भोंदूला महाराष्ट्र कधीही पाठीशी घालणार नाही हा विश्वास महाराष्ट्राच्या त्याच भूमीला मिळेल का, हा कळीचा सवाल आहे. विकृतीचा कळस गाठलेल्या अशोक खरातकडे शेकडो कोटींचं घबाड असल्याचा संशय. नाशिकमध्ये बंगला, पुण्यामध्ये कित्येक फ्लॅट्स, अनेक ठिकाणी जमीन, जवळपास 30 तोळे सोनं. खरातच्या संपत्तीची यादी प्रचंड मोठी आहे. खरातकडे नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये बंगला आहे. शिर्डी जिल्ह्यातल्या राहत्यामध्ये मंगल कार्यालय आहे. राहत्यामध्ये 4.5 एकर जमीन आहे. मिरगावमध्ये फार्म हाऊस आहे. 33 एकर जागा आहे. सिन्नरमध्ये 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन आहे. सिन्नरमध्ये खरातची स्वतःची 10 एकर जमीन आहे. अहिल्यानगरमधल्या पाथर्डीमध्ये 10 एकर जमीन आहे. शिर्डी विमानतळाजवळ 5.5 एकर जमीन आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये 5 गुंठ्यांचा प्लॉट आहे. पनवेलमध्ये 40 गुंठ्यांचा प्लॉट आहे. नाशिक शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात 180 चौरस फुटांचं ऑफिस आहे. संगमनेरमध्ये मुलीच्या नावावर 80 गुंठ्यांचा प्लॉट आहे. पुण्यामध्ये मुलीच्या नावावर प्लॉट आहे. स्वतःकडे 12 तोळं सोनं आहे. बायकोकडे 20 तोळं सोनं आहे. बायकोच्या नावावर 1 ते 2 लाखांचे शेअर्स आहेत. 5 बँक खाते आहेत. नातेवाईकांच्या नावावर आणखी बरीच मालमत्ता घेतली असल्याचा संशय आहे. फक्त खरातच नाही तर खरातचा सीए ललित पोफळे याच्याकडेही किमान 100 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आले. पुण्यामधल्या सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये पोफळेचे 8 रो हाऊसेस आहेत. आता हा पैसा केवळ पोफळेचा आहे की त्यातही खरातचा वाटा आहे याचा तपास पोलीस करतायत. एसआयटीनं आजही खरातची अनेक तास चौकशी केली. बघा, ह्याच्यामध्ये आता कोण लपून राहिले? हमाम में सब नंगे, तसे सगळेच नग्न झालेत त्या खरातच्या हमाममध्ये. कोणाकोणाची नावं घेणार आहात तुम्ही? फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा एसआयटीने जाहीर करावे. मुळातच खरात सारख्या विकृत आणि घृणास्पद व्यक्तीसोबत संबंध असणं हीच लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांच्यावर महाराष्ट्राला दिशा देण्याची जबाबदारी आहे तेच लोक जर खरात सारख्यांच्या पायाशी जाऊन बसत असतील तर याहून मोठं दुर्दैव काय? खरातनं जी कृत्य केली आहेत त्यासाठी त्याला फाशीच व्हायला हवी, याबाबत दुमत नाहीये. पण त्याला मोठं करणाऱ्या, त्याला संरक्षण देणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार? त्यांना अद्दल घडणार आहे का? महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक अशोक खरात जन्माला येणार नाही याची हमी महाराष्ट्राचे राजकारणी, पोलीस प्रशासन देऊ शकतील का? मुळात ते देऊ इच्छित आहेत का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ. तुषारजी नमस्कार. नमस्कार मॅडम.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत. विजय सर नमस्कार. नमस्कार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसले काही वेळातच आपल्यासोबत असतील. राजलक्ष्मीताई, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आय थिंक थोड्या वेळामध्ये त्या आता आपल्यासोबत असतील. विजय सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. गेली अनेक वर्ष आम्ही पत्रकारिता करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी माहिती समाजासमोर आणताना आम्ही बघितलंय. वेगवेगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही वाचा फोडलेली आहे. या प्रकारचा भ्रष्टाचार तुमच्या अख्ख्या करिअरमध्ये तरी तुम्ही कधी बघितला होतात का, जे जाळं खरातनं विणलंय? नाही, एवढ्या म्हणजे असे प्रकार बंधुबाबा भरपूर बघितले, ज्यांना राजाश्रयही मिळताना बघितलं, परंतु एवढ्या प्रकारचे त्याला वेब म्हणता येईल, जाळं म्हणता येईल असं मात्र आणि तेही सुनयंत्र जाळं, आणि तेही जवळपास 5 चालू. विजय सर, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आय थिंक माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. जरा चेक करून घ्या. मी परत येते तुमच्याकडे. आपण विजय सरांकडे जाऊयात थोड्या वेळानं. तुषार रसाळ यांच्याकडे जाऊयात. तुषारजी, यामध्ये आता खरं तर कुठल्या पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलायचं आणि कुठल्या पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलायचं नाही असा सवाल आहे. कारण सगळ्यांवर आरोप होत आहेत आणि अगदी तुमच्या नेत्यांनी आज सांगितलं हमाम में सब नंगे है, अशीच परिस्थिती आता महाराष्ट्राची आहे. हे सगळं होत असताना खरातनं एकीकडे महिलांचं शोषण केलं, अत्यंत विकृत पद्धतीनं ते केलेलं आहे, पण दुसरीकडे हे सगळं करून खरातनं जे आर्थिक साम्राज्य उभं केलेलं आहे ते आर्थिक साम्राज्य आता अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहत असताना महाराष्ट्रातल्या कुठल्याही यंत्रणेला याचा साधा संशय येऊ नये. कविताजी, कसं आहे, आता तुम्ही जो उल्लेख केला, राऊत साहेब म्हणाले की हमाम में सब नंगे है, पण जनतेमध्ये याच्यापेक्षाही जास्त तीव्र प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळते. हमाम में सब नंगे है और नंगे ही राजकारण में आज सरकार चला रहे हैं. नंग्यांची सरकार आहे असं लोकांमध्ये आता भावना कुठेतरी निर्माण होते. जर तुम्ही पाहिलं तर इंडियन्स आर गॉड फिअरिंग पीपल, दे आर नॉट गॉड लव्हिंग, ही भावना कुठेतरी आज सगळीकडे तुम्हाला दिसते. आणि जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये जेवढेही लोक त्या भोंदू खरातच्या संपर्कात आलेले आहेत, एक तर ते उच्च शिक्षित आहेत किंवा त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. तुम्ही यात कुठेही असा एक गरीब व्यक्ती बघितलेला नाहीये की जो एक अगरबत्तीचा पुडा किंवा 5 पंत्या घेऊन त्याच्याकडे गेला आहे आणि त्यांनी मग त्यांच्यासाठी काहीतरी विधी केले. इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्या चिंचा खाऊन चिंचुके आपण फेकतो, ते चिंचुके 10 चिंचुके 10 लाखाला विकत घेणारे, म्हणजे हे सुशिक्षित वेडे ज्यांना आपण बोलतो ना, ती लोक तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि या सुशिक्षित लोकांकडे, सुशिक्षित प्लस जे पैसेवाले आहेत म्हणजे धनिक, या लोकांमुळेच ही संपत्ती आज अशोक खरातकडे जमा झालेली आहे, हे मला क्लिअर वाटतंय. आणि तुम्ही जर पाहिलं की बऱ्याच ठिकाणी त्याचे रो हाऊसेस आहेत, 8 रो हाऊसेस, त्याच्या मुलीच्या नावावरती जागा, त्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मगाशी मी पाहिली. त्या पत्रिकेमध्ये तुम्ही जर नावं पाहिली तर बडे नेते आहेत सगळे. मग हमाम में सब नंगे नहीं, ये नंगे ही ये महाराष्ट्र चला रहे हैं, अशी भूमिका या पब्लिक मध्ये आता सध्या आहे. हो, पण मूळ प्रश्न तसाच राहतो ना की हे सगळं होत होतं तेव्हा महाराष्ट्राच्या यंत्रणा काय करत होत्या. विजय सर, मला वाटतं तुमचा ऑडिओ आता रिस्टोअर झालेला आहे. मगाचा जो प्रश्न होता, इतक्या प्रकारचे भोंदू तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलेत आणि आता जेव्हा हा भोंदू समोर येतो आणि त्याचं हे प्रचंड मोठं आर्थिक जाळं, त्याचं बिझनेस मॉडेल जेव्हा महाराष्ट्राच्या समोर येतंय, बघितलं होतं का तुम्ही कधी असलं? मी भोंदू बाबांचा उदय आणि अस्त बराच बघितलाय. तेच ते भोंदू बाबा परत उदयाला येताना बघितले. परंतु असा भोंदू बाबा, याला भोंदू म्हणणं थोडस मला सुद्धा अवघड वाटतं. हा शातीर आहे. याने अगदी IAS IPS लोकांना सुद्धा आणि मंत्र्यांना वगैरे सगळ्यांना सुद्धा आपल्या नादी लावलं. त्याच्यामुळे तो भोंदू नाही, तो शातीर आहे. परंतु इतकं सुनियोजित जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणारा आणि एकाच वेळेला सगळ्या यंत्रणांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणारा आणि जवळपास 5 शतक विनासायास तो आपलं हे सगळा उद्योग चालवत होता आणि कुठलीही यंत्रणा बघायला तयार नव्हती. लोकांमध्ये गॉड हिअरिंग कोणीतरी असं म्हटलं, हा भाग वेगळा आहे. परंतु
यंत्रणा कशाला घाबरत होत्या? हो बरोबर आहे. यंत्रणांना काय इथल्या वरिष्ठांची भीती वाटत होती का यंत्रणा यामध्ये सामील होत्या? मी यापूर्वीच म्हणलंय, हा जो बाबा आहे तो सरकार पुरस्कृत बाबा होता, असं मी आतापर्यंत अनेक वेळा म्हटलंय. त्याचीही कारणं अशी आहेत की सगळे अधिकारी, सगळे मंत्री, सगळ्या प्रशासकीय यंत्रणा याच्या पायाशी लोळण घेत होत्या. आणि आणि या बाबाला किंवा या बाबाने या जमिनी किंवा त्याच्यातून पैसा काळा कसा उभा करायचा याचं एक प्रशिक्षण या यंत्रणेला दिलं. आणि त्या प्रशिक्षणापोटी बरेच जण त्याच्याकडे आणि त्या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या लाभापोटी या सगळ्या यंत्रणा, सगळे नेते, सगळे राजकारणी याच्याकडे आकर्षित होत होते. आणि त्यांनी स्वतःच तर भलं करून घेतलं, स्वतःची कामं करून घेतलीच, परंतु या बाबाला मात्र लार्जर दॅन द लाईफ असं एक पिक्चर त्याचं उभं करून दिलं. हे आपल्या सगळ्याचा समाज म्हणून आणि समाज म्हणून आपण ज्यांना निवडून दिलं, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, ते काय लायकीचे आहे ते याच्यातून सिद्ध केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी बरंच बोललं जायचं की डिग्री असणं, सुशिक्षित असणं म्हणजे शहाणा असणं. तर तो समज या बाबाने खोडून काढला. हे एक बरं झालं, कारण याच्या नादी लागलेले प्रामुख्याने सगळे ते सुशिक्षित, समाजात वजन असणारे, ज्यांना थोडंफार समाज मानतो असे लोक आहेत. तो एक समाज याने खोडून काढला. ते एक याच्यातली पॉझिटिव्ह बुरखा फाटला ते बरं झालं. बुरखा फाटला ते बरं झालं. सुशिक्षित ज्या डिग्रीच्या जोरावर जे उड्या मारत होते त्यांचा बुरखा फाटला असं म्हणता येईल याच्यामध्ये. राजलक्ष्मी ताई आहात का आमच्या सोबत? बरं, त्या नाही अजून थ्रू झालेल्या आहेत. तुषार रसाळजी, मगाचा प्रश्न तुम्हाला मी विचारला होता पण तुम्ही तो टाळलात. काही काळासाठी तुमचाही पक्ष सत्तेमध्ये होता, हा भोंदू बाबा तेव्हाही अस्तित्वात होता आणि तेव्हाही तो नेत्यांना त्याची सो कॉल्ड सेवा पुरवत होता. लक्ष का नाही जात यंत्रणांचे याच्याकडे? 500 रुपयाचं चलान जर मी थकवलं ना तर 10 सिग्नलवर पोलीस मला थांबवतात आणि विचारतात तुमचं चलान थकलेलं आहे, भरताय कधी भरताय कधी. आणि हा इकडे एवढी तिजोरी भरत होता 200 कोटी रुपयांची, तोपर्यंत काय पोलिसांना, महाराष्ट्रातल्या प्रशासकीय यंत्रणांना दिसत नव्हतं की दिसत होतं आणि डोळे झाकून घेतले होते कारण आपलेच अधिकारी, आपलेच नेते तिथे जात आहेत? कविताजी, कसं आहे की तुम्ही जे यंत्रणा बोलताय ना, त्या यंत्रणात यांचे पाय धुवून पदरानी ते पाय पुसताना तुम्हाला दिसतील. या यंत्रणा ज्या आहेत ना, यांच्या पायाचे एक प्रकारे तुम्ही जर बोललं तर सेवक झाले होत्या. आणि तुम्ही जे बोलतायत की नेते आमच्या पक्षातले, कुठल्याही पक्षातले, बघा नेता जो असतो ना तो निवडून देण्यापुरता असतो. त्याच्यानंतर पक्ष तो त्या एरियाचा, तो जो एरिया आहे त्या एरियाचं प्रतिनिधित्व करत असतो. लोकांकडनं चुकून अशी लोक ही गेलेली आहेत आणि याचा तर आम्ही विरोधच करतो. आमचे नेते जरी त्याच्यात असतील तर त्यांचा पण आम्ही विरोध करतो आणि अशा नेत्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, हे पण आम्ही सांगतो तुम्हाला. नाही पण ही मागणी करून काय उपयोग? जी एकूण राजकीय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही कडक कारवाई होणार आहे का? म्हणजे आतापर्यंत एकही नेता तिथे चौकशी साधं नाव नाही घेत आहेत त्यांचं कोणी. आता कसं आहे माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी आता जे असलेलं सरकार आहे, आता गृह खातं कोणाकडे आहे तर फडणवीस साहेबांकडे. तर फडणवीस साहेबांनी ज्यांची नावं आली आहेत त्यांना तुम्ही डिक्लेअर करा ना. त्यात आमचा जरी नेता असेल तर त्याच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी आम्ही आंदोलन करू, आम्ही समोर येऊ, हे आज तुम्हाला आम्ही क्लिअर सांगतोय. बरं विजय सर, पण खरं तर महाराष्ट्राची काय आपल्या देशाची जी काही एकूण राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेमध्ये आज राजकीय नेत्यांनीच दिलेला आकडा आहे बरं का, आपण आपला सांगत नाही, की किमान 40 महाराष्ट्रातले आमदार किंवा मंत्रीपदी असणारे नेते हे या भोंदू बाबाच्या पायाशी लोळण घेत होते त्यांना जे काय हवं होतं ते मिळवण्यासाठी. आता 40 एक महाराष्ट्रातल्या 288 पैकी आमदार जर तिथे जाऊन आपलं काहीतरी स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करणार असतील, ज्याची संख्या कदाचित यापेक्षा जास्त असू शकते, शिवाय त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची संख्या जोडायला पाहिजे, समाजातल्या इन्फ्लुएन्शियल लोकांची संख्या जोडायला पाहिजे, एवढे जण जर याच्या पायाशी लोळण घेणार असतील तर कशाला याच्या चौकशा होतील? आणि आता ज्या चौकशा होतील त्यातून तरी याला खरंच शिक्षेपर्यंत पोहोचवता येणार आहे का? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा. हे 39-40 जे लोक म्हणताय ना तुम्ही, ते या टर्म मधले आहेत. या बाबाचा उद्योग 25 वर्ष चाललाय, तोपर्यंत आणखी किती आमदार याच्यामध्ये असतील आणि किती खासदार असतील हे सांगता येत नाही. याच्यातला एक गोष्ट मात्र मला गेल्या 8-10 दिवसापासून खटकते. या बाबाचा कुणीही कौतुक करत नाही, त्याचा विरोध करतायत, जे गेले त्यांचा निषेध करतायत, हे सगळं मला मान्य आहे. परंतु जे गेलेत
या बाबाचे सगळे प्रताप पाहता जे गेले ते सुद्धा गुन्हेगारच होते. हम्म, ज्यांच्याकडे अशा गुन्हेगारांची यादी आहे असं म्हणतात, तेही अशा गुन्हेगारांची यादी पोलिसांना द्यायला तयार नाहीत. हम्म, जे गुन्हेगारी केलेले आहे ज्यांनी याच्या बरोबर, ते पुढे यायला तयार नाही. अशा रीतीनं प्रशासन कसं चालणार ना? गुन्ह्याला पाठीशी घालणं, आज मला वाटतं 2-2 म्हणजे दीपक केसरकर आणि आणखी कुठल्या तरी एका आमदारांनी नावं घेतली, की 39 होती की 40 होती. हम्म, जर ही नावं तुम्हाला माहिती आहे, ती जर तुम्ही लपवताय, तुम्ही त्या गुन्हेगारांना पाठीशी घालताय असं नाही तुम्हाला वाटत? आणि हा प्रश्न त्यांना विचारायला कोणीही तयार नाहीये. तुमच्याकडे नावं आहेत, तुम्हाला माहिती आहे, तर एक सभ्य नागरिक म्हणून हम्म. जे ते गुन्हेगार असतील किंवा नसतील हे नंतर ठरेल. परंतु त्यांची माहिती पोलिसांना किंवा देणं किंवा लोकांसमोर आणणं ही तुम्हाला तुमची जबाबदारी नाही वाटत? हम्म. याचाच अर्थ तुम्हाला सगळं माहिती आहे, परंतु अजूनही हा बाबा कुठेतरी कधीतरी बाहेर येईल, हम्म. सगळ्यांना बाहेर काढेल, किंवा याचं काहीतरी आपण वाकडं केलं तर आपलं काहीतरी विपरीत होईल अशी भीती यांना वाटत असावी. आणि कायद्याचा वचक जर मंत्र्यांवर आणि आमदारांवर नसेल हम्म. तर मग तो आणखी सामान्य माणसावर कसा असेल? हा तर $1,000,000 क्वेश्चन आहे की तर नाहीच आहे तो वचक. आणि फक्त मला त्याच्यामध्ये फरक एवढाच करायला पाहिजे की तो वचक कायम सर्वसामान्य माणसाला गोरगरिबाला दाखवला जातो, पण जिथं तो दाखवण्याची गरज आहे, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, तिथं दाखवायला हात कचरले जातात. हे किमान या प्रकरणावरून तरी स्पष्ट दिसते. राजलक्ष्मीताई, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय. बरं, मला माहित नाही तुम्ही चर्चेच्या कोणत्या टप्प्यावर आमच्या सोबत जॉईन झालात, त्यामुळे तुम्ही आधीची चर्चा किती ऐकलीत मला कल्पना नाहीये. प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की ज्या ज्या नेत्यांची नावं, ज्या नेत्यांचे नेते या अशोक खरातकडे जात होते, त्यामध्ये तुमच्याही पक्षाचे नेते आहेत. रादर तुमच्या पक्षातल्या एका महिला नेत्याला या प्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. जे घटनात्मक पद होतं त्यांना आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आणि आता जेव्हा चौकशीची वेळ आलेली आहे, तेव्हा जेव्हा सगळीकडे पक्षाचे नेते हे सांगतायत की आमच्या पूर्ण नेत्याची नावं आली तर चौकशीसाठी हजर राहू, तुमच्या पक्षात ते होताना दिसत नाहीये? नाही, असं काही नाहीये. त्यांना अजून आता म्हणजे आज तर मला कळालं की त्यांना अजून एसआयटीची नोटीस नाहीये. बर, मग त्यांनी आणि हे अजून का मला म्हटलं, ज्यांना- त्यांनी हे का सांगितलं की मला बरं नाहीये त्यामुळे मी येऊ शकत नाही? त्या सगळ्याची सत्यता कोणी पडताळून पाहिली आहे? हम्म, आणि जर तसं असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना बोलवलं तर त्यांनी जायला पाहिजे, ते जातील. हम्म, ते आता गुरुवारी मीटिंग पण प्रेस कॉन्फरन्स पण घेत आहेत. पण याबाबत निश्चितच माहिती नाहीये की खरंच त्यांना एसआयटीची नोटीस आली आहे का, त्याला त्यांनी असं उत्तर दिलंय का, याच्या बाबतीत माझ्याकडे सत्यता नाहीये पडताळलेली. का पक्ष म्हणून तुम्ही त्यांना विचारणा केली नाही? पक्ष म्हणून म्हणजे पक्षाकडनं अशा पद्धतीने विचारणा कशासाठी करतील? हम्म. कारण काय नेमकं झालंय हे पक्षाला पण माहित नाहीये. जे काय झालंय ते रोज पेपरला येते, टीव्ही वरती तुम्ही दाखवत आहात. परंतु कोण किती गुन्ह्यात आहे किंवा कोणाच्या हातनं किती गुन्हा घडलाय हे अजून बाहेर यायचंच आहे. आता मला थोडा वेळ द्या, मी बर. तुम्हाला एक सांगते. बर. आता हे जे काही घडलंय ना, हा. म्हणजे विजय कुंभार साहेबांना पण मी चांगलं ओळखते, तेही मला ओळखतात. परंतु ह्या सगळ्या लोकांना तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन होण्याच्या अगोदर गुन्हेगार जे म्हणताय ना, त्याला थोडासा माझा आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे बर. की आपल्याकडे म्हणजे काही लोक असे आहेत जे कमकुवत मानसिकतेचे आहेत, किंवा राजकारण असेल, एज्युकेशन असेल, किंवा नोकरी असेल, किंवा मूल होणं असेल, या बाबतीत ज्या आपल्या हातात नाहीयेत त्या बाबतीमध्ये, आणि ओव्हर अँबिशियस लोक असतील, जे अँबिशियस आहेत आणि ज्यांना स्वतःवरती विश्वास आहे, ते हे अशा भोंदू बाबांकडे जाणार नाहीत. परंतु ज्या महिला म्हणा किंवा ज्यांना कोणाला काही मिळवायचं आहे परंतु स्वतःवर विश्वास नाही किंवा चांगल्या मार्गाने जाऊन मिळेल तोपर्यंत धीर नाही, असे लोक सगळे या ह्याच्यात गेलेले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, असा गुन्हा करायचा हे ठरवून कोणी गेलेलं नाहीये. मात्र त्यांना खरातनी पूर्ण फसवलेलं आहे. हे असे जे फसवणारे भोंदू बाबा असतात त्यांच्या गळाला हे असेच लोक असतात की ज्यांना खूप घाई असते काहीतरी मिळवायची, सरळ मार्गाने जाऊन ते मिळवण्यावर त्यांचा विश्वास नसतो, तेवढा धीर नसतो, किंवा ते मिळवण्या इतकं स्वतःवरचा विश्वास नसतो. त्यामुळे आता लगेचच यात किती लोक गुन्हेगार आहेत आणि किती लोक फसलेले आहेत किंवा किती लोक अंधश्रद्धेच्या पोटी गेलेले आहेत हे थोडंसं समजायला वेळ लागेल.
राजलक्ष्मीताई, मला कल्पना नाहीये की तुम्ही ही भूमिका एक महाराष्ट्रातले सुजाण नागरिक म्हणून मांडताय की आता प्रवक्ता म्हणून तुम्हाला हे मांडावं लागतंय. तुम्ही हे सांगताय की यांना गुन्हेगार म्हणायचं नाही, तुम्ही हे सांगताय की त्याच्याकडे गेला म्हणजे काही गुन्हा केला नाही. महाराष्ट्रातले 40 आमदार आणि नेते, हा आकडा विरोधी पक्षानं दिलेला नाहीये, हा आकडा सत्ताधारी पक्षातल्या एका आमदारानं दिलेला आहे. महाराष्ट्रातले 40 नेते, त्यांना जर स्वतःच्या भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी असले विकृत चाळे करणाऱ्या माणसाकडे जावं लागत असेल आणि त्यांना साधा संशय येत नसेल की हा माणूस काय करतोय, वर्षानुवर्ष हे चालत राहिलेलं असेल, त्यांच्या आशीर्वादानं हा माणूस कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा करतो, त्याच्या आशीर्वादानं हा माणूस लाखो महिलांचं शोषण करतो, आणि आम्ही हे मान्य करायचं की हे नेते त्याच्याकडे गेले, त्याच्यात त्यांची काहीच चूक नव्हती, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती, आणि जर ती कल्पना नसेल तर मग या नेत्यांना महाराष्ट्राचे नेते म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का? ऐका, मी असं म्हटलंच नाहीये यांची चूक नाहीये किंवा काय. मी असं सांगते यांची किती चूक आहे, कोणाची चूक आहे, कोण गुन्हेगारी प्रवृत्तीने गेलंय आणि कोण भोंदूगिरीच्या ह्याच्यात गेलंय हे अजून सिद्ध व्हायचंय. बाहेर हे गुन्हे केलेले, यांनी चुका केलेल्या आहेत, पण गुन्हे केलेत की नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. चुका तर सगळ्यांच्याच आहेत, 100% चुका आहेत की ज्या पदावर बसतात त्या माणसांनी भोंदूगिरी, अंधश्रद्धा याच्यात जावं हा फार मोठा गुन्हा आहे, कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. याच्याबद्दल मी जरा पण बाजू घेत नाहीये, कुणाचीच बाजू घेत नाहीये. उलट मला ही म्हणजे अजिबातच हे आवडलेलं नाहीये. परंतु मी असं सांगते तुम्हाला की कमकुवत मानसिकता आणि काहीतरी अचीव करण्याच्या नादामध्ये कमकुवत मानसिकता असेल तर नेत्यांनी नेता राहावं कशाला? नेते काय कमकुवत मानसिकतेचे असणार आहेत का? महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांच्या हाती दिलंय त्यांनी आपली कमकुवत मानसिकता असल्या कुठल्या तरी भोंदूबाबाच्या चरणी नेऊन वाहावी का? महाराष्ट्राच्या महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी आपल्या निष्ठा या भोंदूबाबाचे पाय धुण्यामध्ये व्हाव्यात का? आणि त्याला आपण चूक नाही म्हणायचं, त्याला आपण गुन्हा नाही म्हणायचं. ते 200% चुकीचं आहे. त्याच्यातनं काही जर गुन्हा घडला असला तर तोही शिक्षेला पात्र आहे. मग ते निसंशयपणे मान्य का करत नाही तुम्ही? मी मान्यच करते ना. मी ते सांगते की 40च्या 40 लोकांबद्दलचा प्रश्न होता, त्याच्यावरती मी बोलतेय. मग सगळ्यांसोबत मग तो प्रश्न गैरलागू कसा काय ठरतो? त्यांना गुन्हेगार म्हणणं चूक काय आहे? शब्दाबद्दल मी बोलतेय तुम्हाला की एवढ्या लोकांमध्ये गुन्हेगार किती आहे? गुन्हेगार आहेत, गुन्हेगार किती आहेत, भोळ्या म्हणजे अंधश्रद्धाळू किती आहेत, आणि कुणीतरी नेलंय म्हणून किती जण गेलेत हे निघाल. काही लोकांनी गुन्हे केलेलेच आहेत, 200% गुन्हे केलेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना मिळेल. सुरुवात पण झाली आहे ती. पण ते गुन्हे त्यांनी कुणाच्या बळावर केले? 25-25 वर्ष, 20-20 वर्ष त्याच्यापर्यंत जेव्हा पोलीस पोहोचू शकत नाही, जेव्हा यंत्रणा पोहोचू शकत नाही, तेव्हा बळ कुणाचं मिळालं होतं? आपल्याला मान्य केलं पाहिजे. म्हणजे नेत्यांनीच जाऊन त्यांचेच व्हिडिओ समोर आले तरच आम्ही गुन्हा झाला हे मानू, हे कायद्याच्या दृष्टिकोनातनं ठीक आहे. पण नेते काय फक्त कायद्याच्या दृष्टिकोनातनं नेतृत्व करत नसतात, ते लोकप्रतिनिधी असतात, ते लोकांचं नेतृत्व करत असतात. त्यामुळे लोकांसमोर आदर्श ठेवणं हेही त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. त्या कर्तव्यात ते नेते चुकले असतील ना तर त्यांना गुन्हेगार म्हणायला पाहिजे. कायद्याच्या भाषेत त्यांना शिक्षा होईल न होईल हे कायदा बघून घेईल. पण आज जेव्हा महाराष्ट्राच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील तेव्हा त्यांनी गुन्हा केलाय का, त्यांचा गुन्हा सिद्ध झालाय का हे म्हणून जर आपण त्याची पाठराखण करणार असू ना तर आपण नेत्यांची नाही, त्या अशोक खरातची पाठराखण करतोय. बरोबर आहे ना विजय सर? एक मिनिट, आता विजय सरांना बोलू दे. मी बोलतो. बोला. काय भोसले ताई मला अनेक वर्ष ओळखतात हेही खरं आहे, परंतु मी कागद असल्याशिवाय बोलत नाही किंवा माहिती असल्याशिवाय बोलत नाही हे त्यांनाही माहिती असेल. आम्ही 2-4 गोष्टी याच्यात लक्षात घेण्यासारख्या आहे. मी ज्यावेळेला याच्यावर थेट चाकणकरांवर आरोप करायला लागलो त्यावेळेला मी त्या संदर्भातली कागदपत्र मिळवली होती, व्हिडिओ बघितले होते, त्या चाकणकरांनी काय पत्र पाठवलं तेही बघितलं होतं. त्याच्यातून माझी खात्री पटली की त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठपर्यंत आलोय की रेल्वेचा अपघात झाला म्हणून मंत्र्याने राजीनामा दिला, इथपासून ते आता गुन्हा जरा सिद्ध होऊ द्या इथपर्यंत आपली मानसिकता बदलली. भोसले मॅडम, मी तुमच्याबद्दल बोलत नाही, परंतु एकूणच आपली मानसिकता झाली. दुसरी गोष्ट खास करून या चाकणकर बाईंबद्दल मला म्हणायचं आहे की ट्रस्ट किंवा विश्वस्त संस्था ही समविचारी लोकांची असते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे जबाबदारीनं आणि कायदेशीर वाक्य माझं आहे. कुठलाही ट्रस्ट म्हणजे शिवनिका ट्रस्ट ज्याचे हे अध्यक्ष होते त्याच ट्रस्टच्या रुपाली चाकणकर या सदस्य होत्या.
तो जो कोणी नामकर नाही तो सदस्य आहे. हम्म, या बाकीच्यांची मानसिकता सिद्ध झाली, पण बाकीचे जे ट्रस्टी आहेत हम्म. त्याच्यातले आता हे ललित पोफळे त्यांनी कशा पद्धतीने काम केलं हे आपल्या समोर आलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्यांच्यावर आरोप आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांच्यावर लोकांचा विश्वास असतो, ज्यांना लोक फॉलो केलं करतात असं म्हटलं जातं, त्याच्यामधला एक तरी माणूस स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे आलाय का, की मी असा फसलो आणि मी काहीतरी केलंय. नावं आणि फोटो आल्यानंतर हे पुढे येऊन सफाई देत आहेत. हम्म. याचा अर्थ बऱ्याच जणांना असं वाटतंय की या गुन्ह्यावर सुद्धा पांघरून घातलं जाईल, त्यामुळे ते अजून गप्प आहेत किंवा कदाचित बाहेर राहून गुन्हेगार बाहेर असले की आपला गुन्हा लपवायचा प्रयत्न करतात, तसा प्रयत्नही करत असतील. त्याच्यामुळं लगेच त्यांना गुन्हेगार ठरवणं वगैरे योग्य नाही. हे काही गुन्ह्यांच्या बाबतीत बरोबर असतं, परंतु जे गुन्हे नैतिकते संदर्भात असतात करेक्ट आहे, कारण त्याच्यासाठी हा काही फक्त आर्थिक गैरव्यवहारांचा मामला नाहीये. याच्यामध्ये अनेक इन्फ्लुएन्स वापरून महिलांचं शोषण करण्यात आलेलं आहे. तक्रारी समोर आल्या म्हणून हे सगळं समोर आलं, व्हिडिओ समोर आल्या म्हणून निसंशयपणे हे सगळं समोर आलेलं आहे. पण याच्यातनं एक जे रॅकेट तयार झालेलं आहे, त्या रॅकेटमध्ये अनेकांना अनेकदा गुंतवलं जातं. तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी कुठल्या पद्धतीनं असता, कुठल्या टप्प्यावर असता हे कदाचित अनेकदा तुमच्याही हातात नसतं. पण जर नेत्यांसारखी माणसं, मंत्र्यांसारखी माणसं, अधिकाऱ्यांसारखी माणसं जर या रॅकेटचा भाग होत असतील, त्यांचा वापर याच्यामध्ये करून घेतला जात असेल, तर प्रश्न फक्त हा नाहीये की त्यांनी प्रत्यक्षात गुन्हा केला की नाही, पण त्यांचा वापर जर त्यांना माहीत असूनही होऊ दिला जात असेल तर ती महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे गुन्हेगार हा फक्त कायद्याच्या कक्षेमध्ये, कायद्याच्या व्याख्येमध्येच गुन्हेगार ठरतो हे कितीही खरं असलं तरी महाराष्ट्राची नैतिकता, महाराष्ट्राच्या लोकांनी टाकलेला विश्वास ही परिमाणं लावली तर जिथे जाणारे जे सगळे नेते होते, अधिकारी होते, खरातला मदत करणारे जे कोणी होते ते गुन्हेगारच ठरतात. आणि याचा सोक्षमोक्ष महाराष्ट्रानं आता लावला पाहिजे. SIT याची उत्तरं आपल्याला देईल अशी अपेक्षा आपण करूयात. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.